राष्ट्रभाषा ही एक स्पेस अशी आहे की जी लोकांना खूप वेलकमिंग स्पेस आहे. एक तर ती विज्ञानवाल्यांकरता आहे, ती नाटकवाल्यांकरता आहे. तर म्हणजे खूप डायव्हर्सिटी आहे त्याच्यामध्ये. तर साधारण विज्ञानविषयक थोडासा आवड असणारी, रुची असणारी जी मुलं आहे त्याच्याकरता प्रचंड प्रयोग आहेत तिथे. आणि तिथेही त्यांना करून बघण्याचं जे असतं ना, की मुलांना आपण प्रत्येकाला जनरली आपण मुलांना काय सांगतो की बघून बघून कर. इथे कसं आहे, करून बघा. हां, तर राष्ट्रभाषाची ती एक स्पेशालिटी वाटते मला. आणि मिराकी तर म्हणजे ट्रिमेंडस, मस्त अमेझिंग काम करतं आहे मुलांमध्ये. आणि ते पर्टिक्युलरली स्लम एरियातल्या मुलांबरोबर ते जे काम करतं आहे ना, की त्या मुलांना तसेही एक्सप्रेशन्सचे अपॉर्च्युनिटीज खूप कमी असतात, संधी खूप कमी मिळते. जसं आपल्या रेग्युलर शाळांमधल्या मुलांकडे भरपूर संधी असते, त्यांचे ट्रिप्स जातात, त्यांचे गॅदरिंग होत असतं, ते स्पोर्ट्स डे असतो, फलाना डे अलाना डे सगळे चालू असतात त्यांचे. पण या मुलांना तितक्या संधीच मिळत नाही. तर त्या संधी जर अशा वेगवेगळ्या प्रकारांनी आपण काढू शकलो आणि त्यांच्यापुढे आणू शकलो तर मला वाटतं त्यांचं पण खूप वेगळ्या प्रकाराने त्यांची ग्रोथ होऊ शकते.